नमस्कार मंडळी. तर छान असे दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर मी सकाळी लवकरच उठले होते, त्याचबरोबर आंघोळ वगैरे झाली, देवपूजा वगैरे झाली आणि आता इथं आहे ना फौजींसाठी आहे ना मी नाश्ता करते. तर रात्रीच्या 2-3 चपात्या राहिल्या होत्या, तर त्याचे चपात्याचे तुकडे करणार आहे मी. तर शेंगदाणे नव्हते, मग भाजीसाठी वगैरे तर शेंगदाणे आधी भाजून घेतले, त्यानंतर याच्यामध्ये पण टाकण्यासाठी लागणार होते. मग कूट पण करून घेतलं थोडंसं आणि छान असे तुकड्याचा नाश्ता सगळ्यांसाठीच केला मी तयार. ईशाने हर्षूने पण आवडीने खाल्ला तो नाश्ता. तुमच्या पण घरी करतात का तुकडे? नक्की कमेंट करून सांगा मला. आणि त्याचनंतर फौजींच्या डब्याची तयारी पण चालू झाली माझी. तर इकडच्या साईडला चपात्या करून घेतल्या आणि भाजी पण करून घेतलेली होती बटाट्याची. तर छान असा डबा पण पॅक केला त्यांचा. एका डब्यात काकडी पण दिली त्यांना. गरम होते तर म्हटलं काकडी खाल्लेली चांगली असते, तर टिफिन पॅक करून दिला. तर फौजी चालली आता ड्युटीला. त्यानंतर माझी बाकीची राहिलेली कामं आता. तर हर्षूला अंघोळ वगैरे घातली. त्याच्यानंतर इशूला आहे ना अभ्यासाला बसवलं मी इथं. इशूला स्टडीला बसवलं आणि मी गेलेली आहे आता किचनमध्ये भांडे घासण्यासाठी. किचन कट्ट्यावरचं सगळं आवरून घेतलं आणि सगळं व्यवस्थित ठेवलं जिथल्या तिथं झाकून वगैरे. तर काल हर्षूने ना पंचपाळ सगळं खाली केलं होतं, तर त्यामध्ये हळदी कुंकू पण भरायचं होतं मला. तर हळदी कुंकू पण भरून ठेवलं मी त्याच्यामध्ये. आणि नंतर आणखीन एकदा झाडून घेतलं मी, कारण मुलांनी खूप असं राडा केलेला होता, जेवताना वगैरे सांडलेलं होतं. तर सगळं दोन्ही पण रूम म्हणलं झाडूनच घ्याव्या. ते झाडून झालं माझं की त्यानंतर मग कपडे बाकी होते, तर कपडे धुवायला गेलेली आहे मी बाथरूममध्ये. तर हर्षू ना मध्ये मध्ये करत होता कोलगेटला, म्हणजे कोलगेटचं आहे ना त्याला खेळत होता, तर आणून देत होता. नंतर आणखीन घेऊन गेला बघा तो. तर असंच मुलांशी बोलत बोलत कपडे पण म्हणजे धुवून घेतले मी. आणि त्यानंतर मग बाहेरच्या साईडला बाल्कनीमध्ये मी आलेली आहे सुकत घालायला. तर माझ्या आधी मुलं पण आलेली होती. तर आपल्या गृहिणींचं तेच असते की आधी एकदा धुणं भांडी झालं की काम आवरल्यासारखं वाटतं. तर माझं पण तसंच आहे की लगेच आवरून घेतलं हे सगळं. फौजींची आता सकाळची ड्युटी चालू आहे ना, तर सकाळी 8ला गेलेले संध्याकाळी 7:30लाच येतेच. तर मग दुसरे कामं पण मला करायची होती बाकीची. आणि आता हे बघा झाडं पण छान आलेत, पण गुलाबाचं झाड आले. त्यासाठी काय उपाय असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला. हर्षूने ना पत्रा लागून घेतला होता, त्यासाठी त्याला हॉस्पिटलला घेऊन आले मी आणि इशू. चला तर मग कसा वाटला मेन्यू व्लॉग नक्की कमेंट करून सांगा मला.